वसंतदादांचं मार्गदर्शन हे आम्हा लोकांना किंवा अशा मनाची माणसं आहेत. या सगळ्या लोकांचं अंतःकरण हे फार मोठं होतं आणि महाराष्ट्राच्या नेतृत्वाची फळी या ज्येष्ठ लोकांनी उभी केली आणि वर्षानुवर्ष महाराष्ट्र एक देशाचं चांगले राज्य होऊ शकला. त्याला राज्य चालवण्याची ताकद आणि दृष्टी असलेल्या नेतृत्वाची फळी या नेत्यांनी उभी केली आणि त्यामुळे महाराष्ट्राचा चेहरा बदलला. आज या लोकांचं मन किती मोठं आहे याची अनेक उदाहरणं सांगता येईल. मला आठवतं काँग्रेसमध्ये आम्ही होतो, काँग्रेस दुभंगली, इंदिरा काँग्रेस वेगळी झाली, स्वर्णसिंग काँग्रेस वेगळी झाली, आम्ही लोक स्वर्णसिंग काँग्रेस, चव्हाणसाहेब होते, आणखी लोक होते आणि निवडणूक झाली. निवडणुकीमध्ये फर्स्ट बहुमत मिळालं नाही. काँग्रेसला काही जागा, आम्हाला नाही काही जागा आणि शेवटी आम्ही एकच आलो आणि दादांना मुख्यमंत्री केलं. पण आम्हाला लोकांचा, आम्हा तरुणांचा त्यावेळेला काँग्रेस हायवर राग असायचा. आम्ही सगळे यशवंतराव चव्हाणांच्या विचारात आणि त्यामुळे आमच्यात एक अंतर होतं. दादा हे आम्हाला लोकांचे नेते, पण त्याने शेवटी हे दोघंही एकत्र यावेत याचे प्रयत्न सुरू केले आणि त्याला आम्हा लोकांचा विरोध होता. त्या विरोधामध्ये जे प्रमुख होते त्याच्यात मी होतो. परिणाम काय झाला, एक दिवशी आम्ही ठरवलं दादांचं सरकार घालवायचं आणि दादांचं सरकार आम्ही लोकांनी घालवलं आणि मी मुख्यमंत्री झालो. माझ्या हातात सत्ता आली आणि सांगायचं कारण असं की त्याच्यानंतर 10 वर्षाच्या नंतर आम्ही सगळे पुन्हा एकत्र आलो आणि राज्याचा मुख्यमंत्री कोण करायचं याची बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये अनेक लोक होते. रामराव अधिक होते, शिवाजीराव निलंगेकर होते, आणखी अनेक उत्सुक होते. वसंतदादांनी ही बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये अनेक नावांची चर्चा झाली. दादांनी सांगितलं की आता बाकी कुणाच्या नावाची चर्चा नाही. आज पुन्हा एकदा पक्ष सावरायचा आहे आणि पक्ष सावरायचा असेल तर पक्षाचं नेतृत्व सरस कर द्यायचं हा निकाल त्यांनी त्या ठिकाणी